श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की औदुंबराच्या प्रदक्षिणा घातल्याचे फायदे कुठले, त्याने कुठले फायदे होतात व त्या का कराव्यात त्याच्याबद्दलची माहिती पाहिली. तर आज मग औदुंबराची सेवा ही कशी करायची त्याबद्दलची आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर ही माहिती जाणून घेण्याआधी कृपया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व जर तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही जाऊन ते चेक करू शकता. तर आपल्याला माहीतच आहे की आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. तर श्रावण महिन्यात कुठलीही सेवा केली तर ती अतिशय फलदायी व श्रावण महिना हा खूप पवित्र महिना आहे. त्यामुळे आपल्याला ह्या औदुंबराची सेवा करायची आहे. आपण पडणारे 3-4 प्रश्न आहेत त्याचे उत्तर म्हणजे काय होईल, ह्याच्यामध्ये औदुंबराची सेवा ही पूर्ण येऊन जाईल. तर पहिला प्रश्न सर्वांना पडतो की कोणी करावी. तर खरं सांगू, सेवा करायला काही वयाची किंवा कशाचीच मर्यादा नाही आहे की स्त्रीने करायची, पुरुषांनी करायची, छोट्यांनी करायची नाही. ही सेवा घरातल्या छोट्यांपासून तर अगदी मोठ्यांपर्यंतही ही सेवा करू शकतात. आणि मी तर म्हणेन घरातल्या प्रत्येकाने जर शक्य असेल प्रत्येकाने केली तर अतिउत्तमच. त्यामुळे असं काही त्याला वयाची किंवा स्त्रीने करायचं पुरुषाने करायचं अशी काही अट नाही आहे. तर ही सेवा सर्वांनी करू शकता आणि सर्वांनी करायची. तर कुठं करायची ही सेवा, कुठं करायची? तर औदुंबराचं झाड जर तुमच्या घराजवळ असेल तर उत्तम असतं, तुम्ही तेथेही करू शकता. किंवा जर एखादं मंदिरात तुमच्याच घराजवळ एखादं मंदिर असेल तेथे असेल तर तुम्ही तेथे जाऊन काम आवरून तेथेही जाऊ शकता. जसं मी सांगितलं की ह्या सेवेला काही टाईम याचं पण महत्त्व, तर टाईम पण नाही ठराविक ह्याच टायमात करायचं. फक्त काय 12 ते 12:30च्या जो टायमिंग आहे तो सोडून तुम्ही ही सेवा कधीही करू शकता. किंवा बरेचसे लोक घरामध्ये बादलीमध्ये वगैरे ते औदुंबराचं झाड लावता. तर तुमच्याकडे जर असेल घरामध्ये झाड तर तुम्ही त्याच्याही व्यवस्थित बाल्कनीमध्ये किंवा व्यवस्थित जागेत स्वच्छ जागेत घ्या आणि तुम्ही तेथेही प्रदक्षिणा करू शकता. पण जर हा व्हिडिओ ऐकून मी जसं म्हटले की लोक घरामध्ये बादलीत वगैरे झाड लावतात, जर तुम्हीही लावणार असाल तर मी फक्त एकच सांगेल की ह्यात साक्षात श्री दत्त स्वामींचा वास असतो. त्यामुळे जर तुमच्याकडून त्याचं पावित्र्य राखणार असेल तरच तुम्ही हे झाड घरामध्ये लावा. किंवा नसेल तर आपल्याला ज्यावेळेस प्रदक्षिणा करायच्या त्यावेळेस मंदिरात किंवा जवळच्या झाडाजवळ जाऊन आपण करू शकतो. पुन्हा एकदा मी सांगेल, जर तुमच्याकडून त्याचं पावित्र्य राखलं जाणार असेल तरच हे झाड तुम्ही घरात जवळ किंवा कुंडीत हे झाड लावा. तर हा प्रश्नाचं पण कुठे करावी, तर जिथे तुम्हाला मिळेल वृक्ष हे औदुंबराचं तेथे तुम्ही ही सेवा करू शकता. नंतर प्रश्न पडतो की ही सेवा किती वेळेस करायची, प्रदक्षिणा किती वेळेस करायच्या. तर हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे जर तुम्हाला 11 वेळेस प्रदक्षिणा करायच्या असेल तर तुम्ही त्या 11 वेळेस करू शकता, 21 वेळेस, 51 वेळेस. किंवा तुम्ही हातामध्ये माळ घ्या, जपमाळ जी असते आपली ती, एक प्रदक्षिणा करा, एक मणी मागं घ्या. जसं आपण जपमाळ करतो तसं तुम्ही प्रदक्षिणा करायच्या वेळेस ते तुम्ही एक जपमाळेवर पण करू शकता. म्हणजे काय होईल, तुमचे 108 प्रदक्षिणा पूर्ण होतील. तसंच जर काही नसेल तर मोबाईल जवळ असतोच आपल्या, टायमर लावून द्या. 12 मिनटाचा टाईम लावा, त्याच्यात तुम्ही त्याच्या प्रदक्षिणा करा. 12 मिनटं तुम्ही प्रदक्षिणा करू शकता. नंतर हा प्रश्न पडतो की कोणता मंत्र म्हणायचा. तर मंत्र काय आहे, आपण खरं सांगू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हटलं तरीही खूप झालं. किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे जरी म्हटलं तरी चालेल. किंवा तुम्हाला ते भजन येत असेल ते म्हटलं तरी तर ते भजन कुठलं, तर ते धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची, हे भजन म्हणत तुम्ही केलं तरी चालेल. किंवा तुम्ही हे मोबाईलवर यूट्यूबवर लावूनही ते म्हणून प्रदक्षिणा करू शकता. किंवा श्री स्वामी समर्थ मंत्रानेही तुम्ही करू शकता. आणि हो, आणखी एक गोष्ट मला ही सांगायची आहे की जर तुमचा काही अडचण असेल, काही संकल्प, तुम्ही ही सेवा संकल्पपूर्वकही करू शकता. पहिल्या दिवशी औदुंबरा झाडाजवळ जा, औदुंबर वृक्षाला पाणी वगैरे अर्पण करा. त्याच्यानंतर
तिथं तर दिवा लावणं शक्य नाही, किंवा जर दिवा लावला तर काय होतं, हवेने वगैरे तो दिवा विझून जातो. त्यामुळे अगरबत्ती लावा व तुमची जी पण काही इच्छा असेल ती औदुंबराला सांगा की माझी ही इच्छा आहे, ही पूर्ण होऊ दे, इतके दिवस इतक्या मी प्रदक्षिणा करेल. जर तुमची समजा इच्छा असेल नोकरीबाबतची किंवा कसली, तर सांगा की मला अशी नोकरी लागू दे, मी 11 दिवस 11 प्रदक्षिणा करेल. असा जो पण तुमचा काही संकल्प असेल, मी उदाहरण दिलं, तर तुम्ही तो संकल्पपूर्वकही सेवा करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे प्रदक्षिणा करताना एकदम मन शांत, एकाग्रता हवी प्रदक्षिणा करताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रदक्षिणा ह्या एकदम हळूवार करायच्या आहेत. जर तुम्ही पटपट 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 11 प्रदक्षिणा केल्या तर त्या 11 प्रदक्षिणा म्हणजे तुमची एकच प्रदक्षिणा होईल. त्यामुळे एक हळूहळू प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर उभं राहायचं, नमस्कार करायचा स्वामींना, परत प्रदक्षिणा चालू करायची. अशा आपल्याला शांततेत हळूवार प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत. मग त्याच्यात कुठलीही घाई गडबड करायची नाही की मग चला बाबा पटपट पटपट करून घेतला, असं नाही. शांततेत एक प्रदक्षिणा झाल्यावर काही सेकंद थांबायचं आहे, परत दर्शन घ्यायचं आहे, परत प्रदक्षिणा सुरू करायची. तर अशा आपल्याला प्रदक्षिणा करायच्या आहे. आणि हो, मी तर म्हणेल की श्रावण महिन्यात तुम्हाला शक्य असेल तर नक्की करा. ह्याने जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की कुठलीही अडचण असू द्या, मग बाहेरची बाधा, नजर दोष, कटकटी, काही पण, श्रावण महिन्यात जर तुमच्याकडून कुठली सेवा होत नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करू शकता. अगदी सोपी आहे, कमी वेळेची आहे आणि खूप 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 फलदायी आहे. त्यामुळे सर्वांनी ही सेवा नक्की करा. आणि ह्या सेवा असंच नाही की श्रावण महिन्यात करायची आहे, तुम्ही कधीही ही सेवा संकल्पयुक्त किंवा नित्यनियमित तुम्ही ही सेवा करू शकता. अशी ही छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा. तसंच या चॅनलला सबस्क्राईब करा. ही छोटीशी माहिती महाराजांचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.